हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सोलर पंप याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर पंप ही अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना स्वच्छ, स्वस्त आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा उपलब्ध करून देणे आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर ऊर्जा पंप बसवण्यासाठी सुविधा दिली जाते। विशेषतः ज्या भागांमध्ये वीज पुरवठा मर्यादित आहे किंवा नियमित वीज मिळणे कठीण आहे, अशा ठिकाणी ही योजना खूपच उपयुक्त ठरणार आहे। सौर पंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे पाणी पुरवठा करण्यासाठी स्वयंपूर्णता मिळते, तसेच विजेवरील अवलंबित्व कमी होते। यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो। ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। सौर ऊर्जा पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सतत विजेची वाट पाहावी लागत नाही। वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे अनेकदा शेतीला पाणी देण्यात अडचणी येत होत्या, पण या योजनेमुळे त्या समस्या दूर झाल्या आहेत। त्याशिवाय पारंपरिक पद्धतींमध्ये होणाऱ्या विजेच्या प्रचंड खर्चाची बचत होते, जे दीर्घकालीन आर्थिक फायद्याचे ठरते। सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो। पेमेंट पद्धती काय आहे? पूर्वी शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी अर्ज करताना फक्त ठराविक कंपन्यांवरच अवलंबून राहावे लागायचे, त्यामुळे त्यांची निवडीची मर्यादा कमी होत असे। मात्र अलीकडे शासनाने सोलर पंप खरेदी संदर्भातील पेमेंट प्रक्रियेत मोठा बदल केला आहे। आता शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि पसंतीनुसार कोणत्याही कंपनीकडून सोलर पंप खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। नवीन पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी दिलेले पैसे थेट शासनाच्या मान्यताप्राप्त प्रक्रियेच्या माध्यमातून कंपनीकडे हस्तांतरित केले जातात। यामुळे खरेदी प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि सुलभ बनली आहे। तसेच शेतकऱ्यांना आता त्यांचा बजेट आणि गरजा लक्षात घेऊन योग्य कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, जे पूर्वी शक्य नव्हते। या योजनेचे फायदे काय आहे ते बघूया। शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सोलर पंप खरेदी करण्यासाठी विविध कंपन्यांच्या निवडीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। या सुविधेमुळे शेतकरी दर्जेदार सोलर पंप कमी किमतीत खरेदी करू शकतात, कारण कंपन्यांमध्ये स्पर्धात्मक दरांचा लाभ मिळतो। याशिवाय शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावरील गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळते, त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ वाचतो। सोलर पंपाची वॉरंटी हे कंपनीच्या जबाबदारीवर असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता शेतकरी कोणत्याही तक्रारीशिवाय पंप वापरू शकतात। याशिवाय पंप खरेदी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक झाल्यामुळे शेतकरी आपल्या बजेटनुसार योग्य पंप निवडू शकतात। यामुळे शेतीचे काम सुलभ झाले आहे आणि ऊर्जेचा खर्चही कमी झाला आहे। भविष्यातील आव्हान: मागेल त्याला सोलर पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे, परंतु तिच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य कंपनीची निवड करण्यासाठी तांत्रिक माहितीची गरज भासते। यासाठी शासनाने मार्गदर्शन केंद्रे स्थापन करून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती व सल्ला उपलब्ध करून दिला आहे। शिवाय अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया समजण्यात अडचणी जाणवत असल्याने स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी मदत करतात। शेतकऱ्यापर्यंत ही योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध भागांमध्ये प्रचार व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहे। स्वावलंबनासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून शेतीसाठी स्वस्त व शाश्वत ऊर्जा मिळू शकते। या योजनेमुळे शेतकऱ्यांचा विजेवरील खर्च कमी होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल। सोलर पंप खरेदी प्रक्रिया: योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 ते 90 दिवसात सोलर पंप मिळवून देण्याची प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आली आहे। अर्ज भरल्यानंतर संबंधित विभाग शेतकऱ्यांच्या अर्जाची तपशीलवार पडताळणी करतो। या पडताळणीत शेताचे स्थान, पाण्याचा स्रोत आणि सौर पंप बसवण्यासाठी आवश्यक तांत्रिक अटींची तपासणी केली जाते। शेतकऱ्याला आवडणाऱ्या कंपनीची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार सोलर पंप मिळवणे सोपे होते। शेतकऱ्यांनी पसंतीची कंपनी निवडल्यावर संबंधित कंपनी सौर पंपाचा पुरवठा आणि बसवण्याची जबाबदारी घेते। या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाने वेळेवर पंप बसवण्याची जबाबदारी कंपन्यांवर निश्चित केलेली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेच्या कमी उपलब्धतेच्या समस्येतून सुटका मिळते। विशेष तक्रार काय आहे? सोलर पंपाच्या वितरणात विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय किंवा ऊर्जा विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे। याशिवाय शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे, जिथे शेतकरी आपल्या अडचणी नोंदवू शकतात। सोलर पंपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व पेमेंटची प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली पाहिजे। शेतकऱ्यांनी सोलर पंप अर्जाचा मागोवा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, कारण वेळोवेळी अर्जदारांना प्रक्रिया स्थितीबाबत माहिती पुरवली जाते। ही माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती समजून देण्यास मदत करते। सोलर पंपाच्या वितरण प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे।
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की मागेल त्याला सोलर पंप योजना काय आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच. धन्यवाद.